नमस्कार. सर्वात प्रथम मी अर्थमंत्र्यांचं आणि पंतप्रधानांचं सुद्धा अभिनंदन करू इच्छितो, की उत्तर प्रदेशच्या काय किंवा पंजाबच्या काय निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. असं असताना सुद्धा कुठलाही राजकीय स्पर्श या बजेटला नाही, अंदाजपत्रकाला नाही किंवा राजकारण्यांना अपेक्षित असणारी कुठलीही इन्व्हेस्टमेंट ही या बजेटमध्ये कुठलीही नाही. आणि हे मला दोघांचंही अभिनंदन यासाठी करायचंय, की बहुतेक वेळेला निवडणुका आल्यानंतर निवडणुकांना अपेक्षित असणारं असं किंवा निवडणुकांच्या मध्ये विजय देऊ शकेल असं बजेट असतं. असा कुठलाही विचार या ठिकाणी केला नाही आणि म्हणून मला तरी असं वाटतं, की भारताच्या इतिहासामधली कदाचित ही पहिली घटना असू शकेल, की काही दिवसांच्या वरती निवडणुका ठेपल्या असताना सुद्धा राजकीय फायद्याचा कुठलाही विचार या अर्थसंकल्पामध्ये केलेला नाही. मग कुठला विचार या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे? भांडवली खर्च हा या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर करायचा, असं सरकारने यामध्ये ठरवलेलं दिसतंय. भांडवली खर्चामधली जी वाढ जी आहे, ही सुमारे 35% ची वाढ आहे. म्हणजे जवळ-जवळ 2 लाख कोटी रुपयांची वाढ ही यामध्ये केलेली आहे. आणि त्याचा परिणाम हा स्वाभाविकपणे अर्थव्यवस्थेला अधिक गतिमानता देण्यासाठी म्हणून नक्कीच उपयोगी पडणार आहे. त्याचं कारण असं असतं, की भांडवली खर्च ज्यावेळेला केला जातो, म्हणजे उदाहरणार्थ रस्ते बांधण्याचं ज्यावेळेला काम कुठलं केलं जातं, त्यावेळेला अनेकांना रोजगार उपलब्ध होतात. रस्ते बांधण्यासाठी ज्या-ज्या गोष्टींची आवश्यकता असते, त्या प्रत्येक गोष्टीला बाजारामध्ये ही चालना मिळत असते. उदाहरणार्थ सिमेंट असेल, स्टील असेल, खडी असेल, या प्रकारचं हे एक उदाहरण म्हणून मी फक्त सांगितलं. पण फक्त याच ठिकाणी भांडवली खर्च केलाय असं नाही. नद्यांचे जोड प्रकल्प जे काही केलेले आहेत, ते पण फार मोठे चांगले केलेले आहेत. त्याचाही परिणाम मोठा होईल. 400 जवळ-जवळ वंदे भारत या नावाने ज्या काही रेल्वे या नव्याने सुरू होणार आहेत, त्याचा सुद्धा खूप मोठा परिणाम हा यामध्ये होऊ शकेल. त्याही पेक्षा महत्त्वाचं जे काही आता या ठिकाणी मला असं लक्षात येतं, की मेंटल हेल्थ मानसिकता जी आता या पॅन्डेमिकच्या सगळ्या कोरोनाच्या कालखंडामध्ये मानसिक स्थिती जी अनेकांची खराब झालेली आहे, ती सुधारण्यासाठी केलेले जे काही प्रयत्न आहेत, या सगळ्याचा सुद्धा विचार हा या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये केला गेलाय. हे मला खूप चांगलं वाटतं. याही पेक्षा एक महत्त्वाची जी गोष्ट केलेली आहे या बजेटमध्ये, ती अशी आहे, की इन्फ्रास्ट्रक्चर म्हटल्यानंतर बहुतेक वेळेला हे फक्त रस्ते बांधणं वगैरे एवढ्यापुरतं, धरण बांधणं, नद्या-जोड एवढ्यापुरतं मर्यादित ठेवलेलं नाही. आत्ताच्या या बजेटमध्ये डेटा सेंटर, ड्रोनचा उपयोग शेतीच्यासाठी पाहणी करण्यासाठी, सॅटेलाईटचा उपयोग या सगळ्याचा सुद्धा विचार हा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी असा केला गेल्यामुळं जणू काही नव्याने भारताची पुनर्निर्मिती करण्यासाठी किंवा जे डिजिटल इंडिया ज्याला म्हणता येऊ शकेल, अशा प्रकारची निर्मिती करण्यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पाचा हा खूप मोठा उपयोग केलेला आहे, असं मला वाटतं. एक चिंतेची बाब नक्कीच आहे, की यामधलं जे फिस्कल डेफिसिट ज्याला म्हटलं जातं, हे 6.4% एवढं जी-डी-पीच्या हे या ठिकाणी आता गृहीत धरलेलं आहे किंवा येईल असं वाटतंय. याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर हे सरकारला नियंत्रण ठेवावं लागेल आणि असं जर का नियंत्रण ठेवलं गेलं, तरच ते तेवढ्यावरती टिकून राहील. अन्यथा तेही त्याही पेक्षा जर का वाढलं, तर दुर्दैवाने महागाई खूप मोठ्या प्रमाणावर ही वाढायची शक्यता ही नाकारता येत नाही. अजून एक या बजेटमधला जो मला महत्त्वाचा भाग जो वाटतो तो असा, की ग्रीन बॉन्ड्स म्हणजे ज्यावेळेला अतिशय नव्याच्या पद्धतीने असा हा विचार करून अशा पद्धतीचे हे ग्रीन बॉन्ड्स, की ज्याचा उपयोग हे आपल्या इथलं जे काही प्रदूषण आहे हे कमी करण्यासाठी कसा करता येऊ शकेल, अशा प्रकारची तरतूद ही या बजेटमध्ये केलेली आहे. ही एक अत्यंत नव्याने केलेली इनोव्हेटिव्ह ज्याला म्हणता येईल अशी कल्पना या बजेटमध्ये मांडलेली आहे. तसंच अजून एक मला असं वाटतं, की आता एकूणात पंतप्रधान मोदींनी जे भारताला स्वतःवरती आपण अवलंबून राहूया, आत्मनिर्भर भारत हा जो संदेश सातत्याने दिलेला आहे, या बजेटमध्ये त्या संदेशाचा सुद्धा हा निश्चितपणे आढावा घेतला गेलेला आहे. आणि त्यामुळंच
घरामध्ये म्हणजे भारतामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी त्याला अधिक प्रोत्साहन मिळावं यासाठीच ज्या अनावश्यक असणाऱ्या ज्या काही इम्पोर्ट केले जातात याच्यावरच्या कस्टम ड्युटीवरती, इम्पोर्ट ड्युटीवरती जे काही बदल केलेले आहेत, जी काही वाढ केलेली आहे, त्यामुळं भारतामधलं उत्पादन वाढण्यासाठी हा खूप मोठा उपयोग होईल असं मला वाटतं. अजून एक महत्वाची गोष्ट, की गेल्या 2 वर्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण हे अपुरं तरी राहिलं किंवा अतिशय कमी दर्जाचं असं झालं. मग त्याचा दर्जा सुधारण्यासाठी जी काही शैक्षणिक गुंतवणूक करावी लागणार होती, ही शैक्षणिक गुंतवणूक सुद्धा या आर्थिक नियोजनामध्ये आत्ता केलेली आहे आणि त्यामुळे त्याचाही नेमका चांगला उपयोग हा अतिशय चांगला होऊ शकेल असं मला वाटतं. या बजेटमध्ये अजून एक जे मला महत्वाची जी गोष्ट वाटते ती अशी, पी मॉडेल ज्याला म्हटलं जातं, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. म्हणजे सरकार आणि खाजगी उद्योग या दोघांची मिळून असणारी अशी गुंतवणूक. असं केल्यामुळं जी काही वाढ ही बजेटच्यासाठी किंवा एकूण आर्थिक दृष्ट्या जी वाढ व्हायला सुरुवात होते, त्याचा उपयोग हा नक्कीच चांगला होईल. प्रायव्हेट ज्यावेळेला माणसांच्याकडे काही ना काहीतरी दिलं जातं, त्यावेळेला त्यांचं असणारे नियोजनाचं कौशल्य, त्यांची त्यामधली असणारी आत्मीयता, हे माझे पैसे ह्याच्यात लागलेले आहेत, त्यामुळं ते मला जपून वापरले पाहिजेत, ही जाणीव निर्माण होते. आणि सार्वजनिक पैशामधली जी उपलब्धी असते, खूप मोठ्या प्रमाणावर पैसे हे उपलब्ध होत असतात. असं व्यक्तिगत म्हणजे खाजगी आणि सरकारी याचं जर का पार्टनरशिप असं जर का भागीदारी जर झाली, तर त्याचा खूप मोठा चांगला उपयोग हा होऊ शकेल असं मला वाटतं. जे काही आता सरकारने पूर्वीच्या काळापासून खाजगीकरणाला जी सुरुवात केलेली आहे, ती यावेळेला काही खूप मोठ्या प्रमाणावर या आर्थिक संकल्पामध्ये असं नाहीये. पण एल-आय-सीचा आय-पी-ओ म्हणजे बाजारामध्ये एल-आय-सीचे शेअर्स विक्रीसाठी येणं, हे जे आता होण्याची मोठी शक्यता आता निर्माण झालेली आहे आणि तेही आता अर्थमंत्र्यांनी सूचित केलेलं आहे, की हे आता केलं जाणार आहे. जी मधली वाढ जी म्हटलेली आहे, ती 11% ची वाढ होईल असं आता या अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेलं आहे. अशी वाढ जर का खरोखरीच जर 11% झाली, तर ती खूपच चांगली गोष्ट आहे. पण इन्फ्लेशन जर का हे 4-5% जर का वाढत राहिलं, तर स्वाभाविकपणे या 11% मधनं ते 4% जर का इन्फ्लेशन झालं, तर ते वजा होतं. म्हणजे मग प्रत्यक्षामधली जी मधली वाढ ही 11-4 7% होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. म्हणून जी मधली जर का 11% ची वाढ जर अपेक्षित असेल, तर स्वाभाविकपणे इन्फ्लेशन हे होणार नाही किंवा झालं तरी ते अत्यंत मर्यादित राहील, याचाही अर्थमंत्र्यांना खूप मोठा विचार करणं आणि काळजी करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. क्रिप्टोकरन्सी, आता मी त्या सगळ्या क्रिप्टोकरन्सीची नावं घेत नाही, पण पटकन समजायला सोपं म्हणून बिटकॉइन सारखं जे काही क्रिप्टोकरन्सी याच्यावरती ही पूर्णपणे आता अर्थसंकल्पाला काय किंवा एकूण आर्थिक रचनेला काय, काळा पैसा हा निर्माण करणारी साधन संपत्तीची लयलूट करणारी आणि अशा काळ्या पैशाला प्रोत्साहन देणारी अशी क्रिप्टोकरन्सी ही बाजारात आलेली होती आणि त्यामुळं या सगळ्या क्रिप्टोकरन्सीवरती 30% टॅक्स हा आता अर्थमंत्र्यांनी लावलेला आहे आणि ती अत्यंत योग्य पाऊल आहे असं मला वाटतं. पण फक्त टॅक्स लावून, कर लावून त्याच्यामध्ये त्याला पायबंद घालता येणार नाही आणि म्हणून अजून एक चांगली गोष्ट जी केलेली आहे, की अशी इल्लीगल असणारी क्रिप्टोकरन्सी भारतामध्ये येण्यापेक्षा सुद्धा भारताने स्वतःच एखादी अशी डिजिटल करन्सी का निर्माण करू नये? असाही विचार हा अर्थमंत्र्यांनी केलाय आणि त्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ही आता क्रिप्टोकरन्सी सारखीच आता डिजिटल करन्सी ही उपलब्ध करून देऊ शकेल आणि त्याच्यामधनं सुद्धा भारतामध्ये जे काही आता आर्थिक नियोजन हे असं या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून जर काळ्या पैशाची निर्मिती किंवा काळ्या पैशाची देवाणघेवाण जी होतीये, त्याला कुठं ना कुठेतरी आळा घातला जाऊ शकेल असं मला वाटतं. एक महत्वाची गोष्ट अजून एक जी निर्माण झालेली आहे या आर्थिक संकल्पामधनं ती म्हणजे इन्कम टॅक्समध्ये कुठल्याही प्रकारचे हे खूप प्रचंड असे काहीतरी बदल केलेले आहेत अशा स्वरूपाचं काहीही झालं नाही. स्वाभाविकपणे याचा काही प्रमाणामध्ये मध्यमवर्गीयांना हा फटका बसण्याची शक्यता ही मोठी आहे. कारण महागाई वाढत असते आणि त्या निमित्ताने जर का या स्वरूपामध्ये जर का अशामध्ये जर का फटका बसलेला असेल, की ज्याच्यामध्ये सवलती वगैरे जर का कुठल्या मिळाल्या नाहीत,
तर त्याचा तोटा हा मध्यमवर्गीयाला सगळ्यात जास्त सोसावा लागत असतो. आणि त्यामुळं मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने थोडासा इन्कम टॅक्समध्ये काय किंवा कुठल्याही अशा स्वरूपाचं सूट न मिळाल्यामुळे नाराजी असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. पण त्याच वेळेला दुसरी त्यातली एक सकारात्मक गोष्ट सुद्धा विचारात घेण्याची आवश्यकता आहे, की ज्या वेळेला असे इन्कम टॅक्स मधले कुठलेही बदल केलेले नसतात, त्याच वेळेला बाहेरच्या लोकांची इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेला भारतामध्ये येत असते, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय असतो? त्यांना असं वाटायला सुरुवात होते, की अरे या ठिकाणी आयकरामध्ये किंवा अन्य टॅक्सेसच्या मध्ये सातत्य राखलं गेलेलं आहे. आणि म्हणून सातत्य जर का असं राखलं गेलं असेल, तर मला पुढच्या वेळेला, पुढच्या 5 वर्षांनी, पुढच्या 10 वर्षांनी इन्कम टॅक्स काय असण्याची शक्यता आहे? याचा काही ना काहीतरी ट्रेंड किंवा आकलन असं मला काही करता येऊ शकतं, अंदाज बांधता येऊ शकतात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळं बाहेरनं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणारा जो कोणी असा इन्व्हेस्टर असतो, त्यालाही एका दृष्टिकोनातनं दिलेला दिलासा असतो, की अरे या ठिकाणची अर्थव्यवस्था आणि करनीती ही सुस्थिर अशी राहिलेली आहे. आणि त्यामुळं मला हे एक फार मोठं महत्वाचं कारण वाटतं, की यामुळे बाहेरची इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये यायला हा खूप मोठा उपयोग होऊ शकेल. सहकारी बँकांचा जर का विचार केला, तर सहकारी बँकांच्या मधलं टॅक्सेशनचं दर हे 30% वरनं 15% वर आणलेले आहेत. त्यामुळे ते कमी झालेले आहेत आणि ही खूपच सहकार क्षेत्राला एक अत्यंत दिलासा देणारी अशी गोष्ट आहे, असं मला वाटतं. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसाचा जो काही उत्कर्ष करण्याचं जे सरकारने आता या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये म्हटलेलं आहे, ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारची अशी ही पायरी आहे असं मला वाटतं. कारण बँका या संपूर्ण सगळ्या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत अशी वस्तुस्थिती नाही. पण पोस्ट ऑफिस मात्र अनेक खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा आहेत. आणि या पोस्ट ऑफिसचं आता स्वरूप हे केवळ तुम्हाला तिकीटं किंवा पोस्टकार्ड घेण्याचं एक साधन एवढंच फक्त न राहता एक पूर्णपणे अस्तित्वात असणारी अशी बँक असं हे जर का पोस्टाचं स्वरूप हे जर निर्माण झालं, तर मला स्वाभाविकपणे असं वाटतं, की जी आर्थिक रचना ही अजूनही खेड्यापाड्यांच्या मध्ये जी फक्त नोटांच्या वरती अवलंबून राहते किंवा रोख रकमांच्या वरती अवलंबून राहते, ती तिथनं हळू-हळू कमी होईल आणि ती सुद्धा बँकिंग चॅनल मधनं यायला सुरुवात होईल. आणि मग त्याचा उपयोग सुद्धा निश्चितपणे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी होईल, असं मला वाटतं. आणि म्हणूनच एकूणामध्ये हा सगळा अर्थसंकल्प पायाभूत सुधारणांमध्ये जे काही केलेली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, भांडवली खर्चाची तरतूद जी आहे, याचा विचार करताना नव्याने एम्प्लॉयमेंट मिळणं, अनेकांना रोजगार मिळणं आणि एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे, की रोजगार म्हटल्यानंतर अनेकांचं लक्ष फक्त सरकारी रोजगारावर जातं. पण सरकारचा रोजगार हा त्या मानाने अत्यल्प असतो. पण स्वतःचा रोजगार निर्माण होणं किंवा अन्य ठिकाणी ज्या एम-एस-एम-ई आहेत, यांच्या ठिकाणी रोजगार निर्माण होणं किंवा ज्या ठिकाणी अशी भांडवली गुंतवणूक होणार आहे, ती भांडवली गुंतवणूक करण्यावर नंतर जे काही तिथं खर्च होणार आहे, त्या खर्चासाठी जी काही रचना निर्माण व्हावी लागते, त्यातनं रोजगार निर्मिती होणं, यासारखा विचार केल्यानंतर जे काही उद्दिष्ट जे आता ठरवलेलं आहे 60 लाख रोजगाराचं उद्दिष्ट निर्माण होईल असं म्हटलेलं आहे, ते होऊ शकेल असं मला नक्कीच वाटतं. त्यामुळं या संपूर्ण अर्थसंकल्पाला हे अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल आणि हा अर्थसंकल्प जेव्हा प्रत्यक्षामध्ये येईल, त्यावेळेला भारत हा उन्नती करण्याच्या दृष्टीने जी काही झेप टाकतो आहे, करतो आहे, घेतो आहे, ती झेप अधिक चांगल्या सक्षमपणे त्या पंखांना अधिक चांगलं बळ येईल असं मला वाटतं. धन्यवाद.